हां सर. जिल्ह्यामध्ये काही रॉबरी डेकोडिचं प्रकरण हायवेमध्ये 2-3 महिन्यामध्ये वाढ झालं होतं. तसेच येरमाळ्यामध्ये जे गुटखा गाडीवरती लूट चालू होतं तेव्हा आमचा अधिकारी असतील आणि कर्मचारी गेले आणि त्याच्यावरती गुन्हा पण दाखल झालेले आहे. ते अनुषंगाने आम्ही सगळं स्टडी केले की कोणचं क्रिमिनल्स आहे, कोण करतायत. आणि नंतर आम्ही काल रात्री शनिवारी रात्री आणि संडेचं सकाळी पहाटे सगळं ऑपरेशन करून लक्ष्मी पारदीपिढी आणि बाकी इतर पारदीपिढीमध्ये आम्ही ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला 6 आरोपी टोटल भेटलेले प्लस 2 जुविनाईल असं 8 आरोपी आम्हाला समोर आले आहे. याच्या इंट्रोगेशनमध्ये हे समजून आले की ते काही गाडीनं टार्गेट करून लूट करत होते. खास करून ह्यांचं 2 व्हीलर्समध्ये येतात आणि ते जुविनाईल्स पहिले मुव्हिंग व्हेकल असतील, ट्रॅव्हल गाडी असतील या दुसरं काही गुड्स गाडी असतील त्यांच्यावरती चढतात आणि ते चढल्यानंतर त्यांचा बॅग असतील या काही लूट करायचं आहे ते खाली उतरतात आणि नंतर हे स्वतः जीन्स पॅन्ट घालून 3-3, 4-4 जीन्स पॅन्ट घालून ते परत रोडवरती उतरतात असं इंट्रोगेशनमध्ये समोर आले आहे. हे सगळं पत्रकाराच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की आम्ही क्रिमिनल रिहॅबिलिटेशन पहाड प्रोग्राम पूर्ण जिल्ह्याभर सुरू केलेले आहे. याच्यामध्ये बरेचसे लोक आमच्या समोर येतात. आमचं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि प्रत्येक पारदीपिढीमध्ये पण हे कार्यक्रम चालू आहे. फक्त पारदीसाठीच नाही, बाकी सगळे इतर समाजासाठी पण हे प्रोग्राम चालू आहे. बरेचसे याच्यामध्ये सहभाग होतात. बट काही असं क्रिमिनल एलिमेंट्स आहे ते आमच्या समोर येत नाही. ते आमचं कधी पिढीला गेले तरी या त्यांचं गावामध्ये गेले तर ते आमच्या समोर येत नाही. हे फक्त काउन्सिलिंगला पण येत नाही. या हे प्रोग्रामचं पण काही फायदा घेतला नाही असं काही क्रिमिनल आहे. आम्ही स्पष्ट सांगायचं की हे क्रिमिनलला आम्ही आयडेंटिफाय करून यांच्यावरती कडक कारवाई करणार आहे. तर 395 असं गुन्हे दाखल आहे. यांच्यावरती नक्की आम्ही तडीपार वगैरे करणार. काही इतर सेक्शन्स यांचं गुन्हे ओपन होत असलं तर ह्यांना हद्दपार प्लस MPD पण कारवाई आम्ही नक्की करणार आहे. ओके. काही